आज आपण बनवणार आहे मुंडी आणि भेजा यांचा रस्सा। एकीकडे मंडू स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याच्यात हळद पावडर, धना पावडर, अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान मॅरिनेट करून ठेवू 10 मिनिटांसाठी। दुसरीकडे आपण कुकर गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात 2 वाट्या तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आता हे मॅरिनेट केलेलं सामान टाकून छान 10 मिनिटांसाठी परतून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्या 5 ग्लास पाणी टाकून ते शिजायला ठेवूया। 9 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकर तसंच बंद करून ठेवूया। तर बघू शकता ते छान त्याची शिजलेलं आहे। दुसरीकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात कांदा आणि तेजपत्ता टाकून ते परतून घेऊया। त्याच्यानंतर मी मसाला काढून घेतलेला आहे, त्याच्यात हळद, मिरची पावडर, घरगुती मसाला, धना पावडर आणि गरम मसाला पावडर हे सगळे घेतलं आहे। आता हे कांदा परतून झाल्यावर आपला मसाला त्याच्यात टाकूया। तर दुसरीकडे मी काळं वाटण घेतलं आहे। काळं वाटणमध्ये कांदा, लसूण, अद्रक, खोबरं हे सगळं छान परतून त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून त्याचं काळं वाटण केलं आहे। हे काळं वाटण पण त्याच्यात टाकून छान परतून घेऊया। त्याच्यानंतर आपल्या इथं जो भेजा आणि मुंडी आपण उकळून ठेवलेला आहे ते सुद्धा त्याच्यात टाकून ते छान शिजवून घेऊया। छान 20 मिनिटापर्यंत छान शिजल्यावर त्याला छान तरी येते। तर अशा प्रकारे आपली मुंडी आणि भेजा छान शिजून झालेला आहे। आता वरून कोथिंबीर टाकूया। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हालाही मुंडी आणि भेजा तर रस्सा छान वाटेल। मला ही डिश आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।